आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। NCERTच्या मराठा साम्राज्य नकाशा बदलण्याच्या निर्णयाविरोधात सांगलीत निघाला मराठा सन्मान मोर्चा। NCERTकडून बदलण्यात आलेलं मराठा साम्राज्याच्या नकाशाविरोधात सांगलीत मराठा सन्मान मोर्चा काढण्यात आला। साताऱ्याचे छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। शहरातील स्टेशन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी मावळे सहभागी झाले होते। या मोर्चानंतर आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे देखील सहभागी झाले होते। तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोर्चाचा सभेच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्फुल्लिंग महाराष्ट्रात रोवलं आणि मराठी मुलकाच्या पलीकडे जाऊन अटकपासून कटकपर्यंत मराठी साम्राज्य निर्माण झालं। आज त्याचा नकाशा बदलण्याचं पाप NCERTने केलेलं आहे। NCERTने केंद्र सरकारला विचारलं असेल की हा नकाशा बदलू का, आणि त्याचा त्यांच्याकडून होकार गेला असेल, आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे त्यांनी या प्रकरणात लोकांचा अंत बघू नये, लवकरात लवकर लक्ष घालावं। हा नकाशा पूर्वीचा जसा होता तसाच त्या पाठ्यपुस्तकात आणायचं काम करावं। कोणत्याही परिस्थितीत मराठी नकाशा, मराठी साम्राज्याचा नकाशा हा वगळणं, कमी करणं, संकुचित करणं हे मराठी जनता सहन करणार नाही, आणि त्यासाठी हा पहिला इशारा केंद्र सरकारच्या माध्यमातून NCERTने जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संपूर्ण भारत देशामध्ये हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि देशाच्या स्वातंत्र्याची, स्वराज्याची पहिली लढाई जी छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मातीतनं उभी राहिली, आज तो हिंदवी स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेला आज साम्राज्याचा नकाशा हा काढण्यात आलेला आहे। हे अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य हे केंद्र सरकारच्या या NCERTच्या विभागाने केलेलं आहे, आणि ह्याच्या मागे काहीतरी कट आहे, षडयंत्र आहे। सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत बोललं जातं, चुकीचं बोललं जातं। काही लोक जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा या ठिकाणी कट करत आहेत। काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा या ठिकाणी त्याला बदलण्याचा, त्याचाही काहीतरी त्याच्यावर वारंवार चुकीचं वक्तव्य करण्याचा कट करत आहे। ह्याच्या मागे सत्ताधारी लोक आहेत की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहतो, आणि मुळात जर सत्ताधारी पक्ष नसेल तर NCERTचा आपला जुना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला हिंदवी स्वराज्याचा नकाशा हा पुन्हा पुस्तकांमध्ये आला पाहिजे। आणि जे लोक ज्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांवर बोलतात आणि तेच सत्ताधारी पक्ष त्यांच्या व्यासपीठावर बसलेले असतात, आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासामुळे, पराक्रमामुळे या महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची निर्मिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही। छत्रपती शिवरायांनी बलुतेदारांच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं, त्यांना सोबत ठेवण्याचं काम केलं, आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं। छत्रपती शिवरायांच्या अशा इतिहासाला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस आणि आम्ही कधी सहन करणार नाही। आणि म्हणून आज 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सांगलीमध्ये आज सर्व पक्ष या ठिकाणी आज हा इथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याला मी जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार विशालजी पाटील